नाही नाही, हा कसला खेळ आहे? काय जादूटोणा आहे हा? मला मुलगी पसंत आहे, मुलगी पसंत आहे, मुलगी पसंत आहे. नक्की कुठेतरी पाहिलंय नाही. माझी चूक असूच शकत नाही. ए अरे देवा, हाच हाच तो माणूस. यालाच मी मागे शोधत होतो. याला शोधण्यासाठी खूप धावपळ केली होती, पण मग नंतर हा परागंदा झाल्याची बातमी आली आणि त्याचा शोध तिथेच थांबला. पण हा साधा माणूस नाहीये. हाच तो ठग, हाच तो माणूस. आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला असता तर लग्न जवळजवळ ठरल्यातच जमावत. मग त्या गौरीलाही माघार घेता आली नसती. लोकलज्जा नावाची गोष्ट असतेच ना माणसाला. तो सावकार पण कुठून आला कळत नाही. तो जर नसता आला ना तर आज सगळं माझ्या मनासारखं घडलं असतं. अक्कलकोट मध्ये आलायस, इथे फक्त स्वामींचे डाव यशस्वी होतात, मनात कपट घेऊन आलेल्यांचे नाही. कोण कोण बोलतंय? कोण आहेस तू? समोर आहे. आम्ही सगळीकडे आहोत, आम्ही सगळीकडे आहोत, आम्ही सगळीकडे आहोत, आम्ही सगळीकडे आहोत. कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? हे काय? नाही नाही, हा कसला खेळ आहे? काय जादूटोणा आहे हा? आरसा कधी खोटं बोलत नाही. तो फक्त खरं रूप दाखवतो. जगाला दाखवलेला चेहरा वेगळा असतो, पण आत्म्याला माहित असलेला चेहरा वेगळाच असतो. एक गोष्ट लक्षात ठेव, माणूस जगापासून लपू शकतो पण स्वतःपासून नाही. कपट्यानं मिळवलेलं सुख दिसायला मोठं असतं पण ते टिकत नाही. सत्यापासून पळणारा माणूस आधी स्वतःच्या सावलीला घाबरतो. बंद करा, बंद करा हे सगळं. आरसा फोडलास पण सत्य फोडू शकशील. स्वतःचं खरं रूप पाहून घाबरलास ना. तुला वाटलं तुझं हे रूप कोणालाच माहित नाही. अरे बाकी कोणाला माहित नसलं तरी आम्हाला माहित आहे तू कोण आहेस, का आलायस आणि मनात काय दडलंय. अजून वेळ गेलेली नाहीये. मार्ग बदल, कारण गुरु न्याय देण्यासाठी संधी देतो, पण संधी नाकारली तर परिणाम टाळता येत नाही.
मला वाटतं आपण हा कार्यक्रम इथेच रद्द करावा. मी माझ्या आई वडिलांना इथे घेऊन येतो. सगळ्यांना इथे खात्री पटली की आपण पुन्हा हाच कार्यक्रम करूया. ते सुधाकर किती भला माणूस वाटला मला. किती साधेपणाने वागत होते. त्यांना हा कार्यक्रम व्हावा असंच वाटत होतं, पण ऐन वेळी आपण थांबलो. त्या बिचारांना काय वाटलं असेल, दुखावले असतील तेही. आई आई अगं काय होतंय? ये इकडे ये. बस बस. काय होतंय तुला? काही नाही ग, डोकं जरा जड वाटते. देवारा स्वामींची उदी आहे, देतेच जरा. हो हे घे, मी पाणी आणते. पाणी पी. दे. आई नको ना एवढी काळजी करू प्रत्येक गोष्टींची. बघ आता तुलाच त्रास होतोय ना, आणि स्वामींनी स्पष्ट संकेत दिलेत ना, मग का पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करायचा? काय करू ग, मन आहे ना ऐकतच नाही. एक चिंता लागून राहिली. कशाची? आज झालेला प्रकार सुधाकररावांना आवडला नसेल तर, त्यांना आपण अपमान केलाय असं वाटत असेल तर, त्यांच्या घरच्या लोकांना हे आवडलं नाही तर, आणि ते उद्या नाही आले तर, आणि हे लग्न नाही जुळलं तर. आई एक प्रश्न विचारू? आतापर्यंत आपल्या आयुष्यात किती संकट आली, खूप. आणि प्रत्येक संकटातून आपल्याला कोणी वाचवलं? स्वामीनी. अगं मग आता काय बदललंय? स्वामी तेच आहेत, त्यांची कृपा तीच आहे, आणि त्यांचा शब्दही तोच आहे. आणि ज्या गोष्टींची काळजी गुरु घेतात त्या गोष्टींची चिंता भक्ताने करू नये. गौरी, तुझी चिंता आम्हाला कळतीये, पण चिंता आणि श्रद्धा एकाच वेळी एकाच मनात फार काळ राहत नाहीत. आणि एक लक्षात ठेव, जे नशिबात आहे ते पळून जात नाही, आणि जे नशिबात नाही ते पकडूनही टिकत नाही. म्हणून म्हणतो शांत हो, विश्वास ठेव. म्हणून पुढे जे घडणार आहे त्यासाठी तुझं मन स्थिर असणं आवश्यक आहे. आई पुरे आता. अगं सगळं स्वामींवर सोड, आणि एकदा तरी मन शांत कर. तू जितका विचार करतेस ना तेवढाच स्वतःला त्रास करून घेतेस. नाही ग, जमतच नाहीये. मन ऐकतच नाही. आई आई तू पाणी पी बघू. पाणी पी आधी, पी. आणि पड जरा, मी आहे ना इथे. यमुना, मला एक सांगायचंय. काय? ते सुधाकर, तुझा नवरा माझा जावई म्हणून मला खूप आवडलेत ग. खरंच वाटतंय ते तुला सुखात ठेवतील, तुझी काळजी घेतील. त्यांच्याशी तुझं लग्न व्हावं असंच वाटतंय मला. सुरुवातीलाच अशी बाधा आली, कार्यक्रम थांबला, मनात शंका आली. हे शुभ लक्षण नाहीये ग. आई आई अगं असं काही नसतं ग. आणि स्वामींनी थांबवलंय म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. तू ना उगाच वाईट विचार नको करूस. यमुना, तुझ्या लग्नात अजून काही विघ्न येणार नाहीत ना? तुझं लग्न बघू शकेन ना?
की त्याच्या आधीच काहीतरी. कोण होता तो? लपून का बोलत होता? काय असेल हे सगळं? नाही नाही, तुम्ही स्वामी? अक्कलकोटात आल्यावर माणसाला त्याचं सत्यही दिसतं आणि भवितव्यही. फरक इतकाच, सत्य बदलता येत नाही, पण भवितव्य बदलण्याची संधी असते. जगाला फसवू शकशील रे, पण स्वतःच्या कर्माला नाही. कर्माची पावलं हळू पडतात, पण ती कधी चुकीच्या दारात जात नाही. या आरशात जे तुला दिसतंय ती शिक्षा नाही, तो इशारा आहे. आम्ही न्याय देण्याआधी संधी देतो. लक्षात ठेव, अजूनही वेळ गेलेली नाहीये. गौरीच्या भावनांशी आणि यमुनेच्या आयुष्याशी खेळू नकोस. श्रद्धाळू माणसांचा विश्वास तोडू नकोस, कारण निरागस माणसांचे अश्रू थेट देवापर्यंत पोहोचतात. मी समजलो नाही, तुम्ही काय बोलत आहात? सगळं समजलंय तुला, फक्त कबूल करायची हिंमत होत नाहीये. तुला कोणी पाठवलंय, का पाठवलंय, कशासाठी पाठवलंय, हे आम्हाला सगळं चांगलंच माहिती आहे. आणि एक लक्षात ठेव, गुरुच्या नजरेपासून लपू शकतो असा ज्याचा समज असतो, त्या समजापासूनच त्याचा विनाश सुरू होतो. यमुनेचं लग्न या माणसाशी होता कामा नये. याच्या चेहऱ्यावर सज्जनपणाचा मुखवटा असला तरी आत दडलेले सत्य काही वेगळंच आहे. यमुनेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याआधी सत्य काय आहे हे तिला कळायलाच हवं. अहो यमुना, तुम्ही इतक्या घाबरलेला का दिसताय? अहो, आईला पुन्हा त्रास होतोय. त्रास होतोय? काय त्रास होतोय? ती सकाळपासून अस्वस्थ आहे आणि अचानक डोळ्यासमोर अंधारी आली आणि चक्कर येते म्हणाली. मी म्हणूनच वैद्यभुवांना बोलवायला निघाले. अहो तुम्ही निघालाय, पण मग त्यांच्याजवळ कोण आहे? कोणीच नाही. अहो तुम्ही इथे काय करताय? तुम्ही त्यांच्याजवळ थांबा. अहो पण वैद्यभुवा, तुम्ही नका काळजी करू, मी आणतो त्यांना बोलवून. खरंच हो, धन्यवाद. या तुम्ही. माझ्या आईसाठी इतके धावत सुटले आणि किती सहजपणे मदतीला धावून आले. किती निस्वार्थी मन आहे यांचं. स्वामी म्हणतात तसं, काही माणसं शब्दांपेक्षा कृतीतून ओळखून येतात. आधी वैद्यांना घेऊन जायला हवं, बाकीचं नंतर. जाऊ दे, आधी घरी पोहोचणं महत्वाचं आहे. वल्लभ, तुझी काळजी योग्यच आहे.
जे एका माणसाला दिसतं ते त्याच वेळेला दुसऱ्या माणसाला दिसेल असं नसतं. तुझ्या काळजीत दडलेलं प्रेम यमुनाला कळणं गरजेचं आहे. यमुनाला जर तुझ्या मनातलं कळलं तर सुधाकर नावाची समस्या आपोआपच सुटेल. आणि सुधाकरनी जर योग्य निर्णय घेतला तर प्रश्नच मिटेल. आता हे सगळं सुधाकरच्या निर्णयावरच ठरणार आहे. तो उपरतीचा मार्ग स्वीकारतो का स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतो. तसं सोपं नसतं म्हणा लहानग्यांच्या कळपातून बाहेर पडणं. वाईट संगत माणसाला गुन्हेगार बनवते पण सत्याचा एक क्षण पुन्हा त्याला माणूस बनवू शकतो. गुरुदेव गुरुदेव सरक. गुरुदेव गुरुदेव तू सरदार येतो. यशवंत सरदार. काहीतरी ठेव ते ठेव ते काहीतरी ठेव. ये सरदार ये. बस बस. यशवंत तू म्हणाला होतास ना तू आमची पाद्यपूजा करणार आहेस म्हणून. हीच माझी पाद्यपूजा महाराज. तुम्ही माझं खूप मोठं काम करताय. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम. त्या गौरीचं घर मला मिळवून देण्याचं काम. तुम्ही तुमच्या माणसाला कामाला लावलं, डाव रचला, एवढी सगळी मेहनत घेताय त्याबद्दलची ही कृतज्ञता समजा. गुरुदेव गुरुदेव. सरदार साहेब आताच एवढी सेवा करताय, काम झाल्यावर काय कराल? हा? काम झाल्यावर अभिषेक घालीन महाराजांना सोन्याचा. असा अभिषेक की सगळं गाव बघत राहील. यजमान यशवंत खूप मोठ्या मनाचा आहे. महाराज, इच्छा जेवढी मोठी तेवढं मोठं दानही द्यावं लागेल. कारण मला जे हवं असतं ते मी मिळवतोच, प्रेमाने नाहीतर हिसकावून. मला नकार ऐकायची सवय नाहीये. जे माझ्या मनात येतं ते मी करूनच दाखवतो, किंमत काहीही असो. म्हणूनच तर तुमचं काम होणार नाही नाही होणार. काय नाही होणार म्हणजे? मी म्हणालो होणार नाही. अरे नुसतं होणार नाही, अरे झालंच म्हणून समज. अरे इतकी प्रबळ इच्छाशक्ती ज्याची असते ना त्याचं अर्ध काम तर तिथेच झालेलं असतं. गुरुदेव गुरुदेव. आणि त्यामुळेच आम्ही या कामासाठी एका चालाक माणसाची निवड करून त्याला कामाला लावलंय. तो माणूस साधा नाही, तो सहज इतरांच्या मनात शिरणारा आहे, विश्वास जिंकणारा आहे. आणि वेळ पडलीच तर पुढच्याच्या लक्षात येण्याआधीच डाव जिंकणारा आहे. त्या गौरीला स्वप्नातही संशय येणार नाही. गुरुदेव गुरुदेव. म्हणूनच निर्धास्त राहा. अरे तुझं काम झालंच म्हणून समज. गौरी, तुझं घर आता माझ्यापासून फार दूर नाहीये. माफ करा महाराज, पण एक विचारू? हा तुमचा माणूस नक्की आहे कोण? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. अजून किती वेळ लागेल आपल्याला? आणखी एक महत्वाची औषधी वनस्पती आपल्याला शोधायची आहे आणि ती सापडेल. गुरुदेव पण नाही सापडली तर? अरे सापडेल नक्की. गुरुदेव आवाज कसलाय? गुरुदेव संपत घाबरू नको. अहो आपण आवाज कसला? आपण जायचं तिकडे. हो चल. नको नको गुरुदेव. घाबरू नको चाल. गुरुदेव 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 गुरुदेव.
अहो गुरुदेव, हा कोण आहे? असं काय करतोय? संपत त्याला एका कुशीवर वळव. खूप उपकार झाले तुमचे. तुम्ही आला नसतात तर माझं काय झालं असतं काय माहिती. आता बरं वाटतंय ना? हो, आता थोडं ठीक वाटत. कोण आहेस तू आणि कुठून आलायस? गुरुदेव गुरुदेव, तुझ्या घरचे कुठे? कोणी नाही माझं, ना आई ना वडील ना नातेवाईक. गावभर फिरतो कामाच्या शोधात, पण नशीब साथ देत नाही. महाराज, महाराज मला तुमचा शिष्य बनवा. मला आश्रय द्या. मी तुमची सेवा करेन. गुरुदेव गुरुदेव, असं नसतं रे. उठलं की शिष्य होता येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष सेवा करावी लागते, भक्ती करावी लागते. तेव्हा कुठे शिष्यत्व मिळतं. गुरुदेव गुरुदेव. नाव काय तुमचं? गुरुदेव गुरुदेव. संपत. संपतजी, तुमच्या हातातला दोरा कुठे? हा काय? गुरुदेव, आता 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 तर होता, कुठे गेला? कधी काढून घेतलात तुम्ही? गुरुदेव गुरुदेव. जर तुम्हाला तुमच्या हातातला दोरा कधी काढून घेतला हे समजलं नाही तर तुमच्या अंगावरचे दागिने कधी काढेल हे कसं समजेल? गुरुदेव, तुमच्या आश्रमात रोज कितीतरी लोक श्रद्धेने भावनेने येतात. त्यांच्या अंगावरचे दागिने, मौल्यवान वस्तू हे क्षणात गायब होतील आणि त्यांना समजणारही नाही. म्हणजे तुला खरंच मिरगीचा झटका आला नव्हता? नाही महाराज, तो तर माझा एक अभिनय होता. काय? हो, तुम्हाला दोघांनाही वाटलं ना माझ्या जीवावर बेतलंय, पण नाही, ते माझं एक छोटंसं नाटक होतं. खरं तर तो झटका मलाही खरा वाटला होता. मला माहित होतं हा प्रयोग यशस्वी होईल, म्हणूनच हे छोटं नाटक केलं होतं. मी त्या दिवशी लपून तुमच्या झोपडीच्या बाहेर निरीक्षण करत होतो. तुम्हीही हातचलाकी करता, भक्तांच्या श्रद्धेशी खेळता, लोकांना गंडवता आणि चमत्कारही दाखवता. मी थेट आलो असतो आणि म्हणालो असतो की मला तुमच्या टोळीत सामील करून घ्या, तर तुमचा विश्वास बसला नसता. म्हणूनच आज हे कौशल्य दाखवणं गरजेचं होतं. गुरुदेव. आता तुम्हीच ठरवा, मी तुमच्या कामाचा आहे की नाही. हुशार आहेस रे. आहेस, कामाचा आहेस, फार मोठ्या कामाचा आहेस आणि योग्य वेळी आमच्याकडे आलास. नुकतंच आमच्याकडे तुझ्या योग्यतेचं काम आलंय. ते काम फक्त हात चलाखीचं नाही, एखाद्याचा विश्वास जिंकावा लागणार आहे. गुरुदेव गुरुदेव. आणि मला वाटतं ते काम फक्त तूच करू शकशील. तुला आठवतंय यशवंत? हा? तू पहिल्याच दिवशी आमच्याकडे धावत पळत आलास एकच हट्ट घेऊन. हो, मला त्या गौरीचं घर हवं होतं आणि आत्ताही हवंय. आणि तेव्हाच कळालं की हे काम साधं नाही आणि जबरदस्तीने करण्याचं नाही. आधी त्या गौरीचा विश्वास संपादन करायला लागेल.
तिच्या घरात शिरावा लागेल आणि आतून डाव टाकावा लागेल. म्हणूनच आम्ही सुधाकरची निवड केली आहे. गुरुदेव गुरुदेव. हो. आणि तो सुधाकर फक्त हात चलाकी करत नाही, तो मन चलाक आहे. लोकांच्या मनातलं त्याला ओळखायला फार वेळ लागत नाही. म्हणजे त्याला आम्ही लग्न इच्छुक म्हणून एका गुरुजींकडे पाठवलं. एका श्रीमंत घरातील मुलगा, सभ्य, सुसंस्कृत, आदर्श मुलाच्या रूपात. गुरुदेव गुरुदेव. त्याने गुरुजींनाही घोळात घेतलं. त्यांना वाटलं तो मोठ्या सज्जन घरातला माणूस आहे. हा, गुरुदेव गुरुदेव. आणि तिथून आपलं काम सोपं झालं. त्या गुरुजींच्या शब्दावर गौरीने विश्वास ठेवला आणि गौरीच्या विश्वासावर यमुनेने. आणि गौरी आता त्याच्या पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे. योग्य वेळ आली की तो गौरीचा जावई बनेल, घरात कायमचा शिरेल आणि सारं नियंत्रण स्वतःच्या हातात घेईल. आणि ते गौरीचं घर तुमच्या ताब्यात येईल. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे इतकी वर्ष मी ज्या घराकडे बघत आलो ते अखेर माझं होणार. अरे हो, तुझाच घर होणार. कोण आहे तिकडे? कोण आहे? सुधाकर, तू इथे? आई, आई उठ ना ग. आई डोळे उघड ना. आई आई मी तुला काहीच नाही होऊ देणार. आई एकदा डोळे उघड. आई, आई उठ ना. आई एकदा बघ. आई, आई मला असं घाबरवू नकोस. यमुना, वैद्यबुवा आलेत. तुम्ही हो, गोविंद वैद्याचा मोठा भाऊ. तो बाहेरगावी गेलाय दुसऱ्या एका रुग्णाला तपासायला, म्हणून त्यांनी मला सांगितलं आहे. काळजी करू नकोस, मी सुद्धा चांगला वैद्य आहे. शारीरिक आणि मानसिक सगळ्या व्याधी मी नीट बऱ्या करतो. ते अहो आईला ना अंधारी. मला माहिती आहे यांच्या आजाराबद्दल गोविंदने मला सगळं सांगितलंय. जा, तू चुलीवर पाणी गरम करत ठेव. गरम पाणी? सांगितलं तेवढं करावं. जा. तिला शारीरिक आजार तर आहेच, पण हिची मूळ समस्या आहे ती मानसिक आजार. भीती, चिंता, काळजी. भीतीचं एक वैशिष्ट्य असतं, ती आधी मनाला पकडते आणि मग शरीराला आजारी करते. वैद्यबुवा, ते पाणी आता थोड्या वेळापूर्वी तर आई अस्वस्थ होती आणि आता तर. बाळा, कधी कधी औषधापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो. आणि श्रद्धा ही तर सगळ्यात मोठी औषधी आहे. थोड्या वेळाने हिला शुद्ध येईल, बरंही वाटेल. तिला शुद्ध आल्यानंतर मग गोविंद वैद्यांनी दिलेलं औषध आणि स्वामींची उदी दोन्ही दे. दोन्हीचा गुण येईल. हो. मी यमुनाशी त्या माणसाबद्दल बोलायला आलो होतो, सुधाकर बद्दल. पण हिच्या घरात हे सगळं घडत असताना कसं बोलू? ही वेळ नाही, उद्या बोलू. सत्य उद्याही सांगता येईल, पण आता तिला आधाराची गरज आहे.
गोविंदाकडून मला कळलं तुझ्या आईला तुझ्या लग्नाची खूप घाई झालीये का? हो ना, सध्या सतत त्याच विचारात असते ती. यापुढे आम्ही सांगेपर्यंत ही खिडकी उघडायची नाही आणि आम्ही सांगितलेलं विसरू नका. पर मला एक सांग, तुला तो मुलगा आवडलाय का? असं का विचारताय? तुला तो मुलगा आवडलाय का? म्हणजे आईला आवडलाय. लग्न कोणाला करायचंय? तुलाच ना? स्थळ मला आवडले की नाही माझं मलाच कळत नाहीये. मी गोंधळलीये. ते सुधाकर वाईट नाहीयेत, पण मनात ओढही वाटत नाही. मग हे नक्की काय आहे? आईसाठी जे करावं लागेल ते करेन. मला माझी चिंता नाही आणि मुळात सगळं छानच तर आहे.